चलो दोन्ही पंच पॅनल्स आपल्याला सुरुवात करत घ्या. आराध्य स्वरा स्पोर्ट्स संघ क्षेत्रक्षण सजवून घ्यायचा आहे. या सलामीरांची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. स्ट्रायकिंग एंड वरती अनिश पिलणकर तर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती गौरव मडवी. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय अजित. वैयक्तिक पहिलं आणि संघकृतीतील पहिलं षटक हाताळण्यासाठी अजित आपल्याला पाहायला जोर मिळतोय. पंचाच्या डाव्या हाताकडून अर्थातच राईट मोर द विकेटने येणारा पहिला चेंडू स्ट्रायकिंग एंड वरती अनिश पिलणकर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू रिव्हर्स अटेंड करायचा होता. बॅटरी बॉलचा इथे संपर्क होत नाहीये. येतोय ते डॉट बॉल. निर्धाव चेंडूची होईल इथे सांगता. चांगला टप्पा इथे नक्कीच पाहायला मिळतोय अजितच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये अजितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आपल्याला अजित पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती अनिश पिलणकर. येणारा दुसरा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड करायचा होता. बॅटची इथे हलकीशी कडायला लागली आहे. वारंवार इथे प्रयत्न फसले जात आहेत. लगातारचा फेकलेला हा दुसरा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आपण इथे पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आपल्याला अजित इथे पाहायला पहिला षटक क्रमांक पहिला. इथे मात्र बॅटची इथे हलकीशी कडा घेतली. यष्टरक्षक थोडंसं ते चुकलाय. आता मात्र इथे फलंदाजांमध्ये झालेली गफलत. यष्टरक्षक वारंवार आपल्याला चुका करताना पाहायला मिळाला. पहिली ते चेल निसटली आणि त्यानंतर इथे धावबाजी ते करण्याची संधी होती. ती संधी देखील इथे निसटून जाते. येतोय ते डॉट बॉल. होते इथे निर्धाव चेंडूची सांगता. लगातार चाललेला आपल्याला हा तिसरा डॉट बॉल पाहायला मिळतोय. यस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आपल्याला अजित इथे पाहायला मिळाला आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत ते होताना पाहायला मिळते आहे. 3 चेंडू इथे निर्धाव फेकले गेले आहेत. पहिल्या षटकातील येणारा चौथा चेंडू स्ट्रायकिंग एंड वरती अनिश पिलणकर. आता मात्र स्टेप आउट करून खेळायचा होता प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. बॅटची घेतलेली हलकीशी कडा एकदा ते रोखू शकत नाहीये. आणि याच एकदाबीने आता संघाचं खातं खोललं गेलंय. धावांचा आपल्याला श्रीगणेश होताना पाहायला मिळाला. स्ट्रायकिंग एंड वरती आता गौरव मडवीला आपण इथे पाहणार आहोत. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय अजित. आता स्ट्रायकिंग गेट वरती गौरव मडवी. क्षेत्ररक्षकाची इथे पाहणी केली जाते आणि या क्षेत्ररक्षकाचा विचार करून इथे एखादा फटका खेळला जाईल. यस इथे मात्र रिव्हर्स अटेंड करायचा होता. इथे मात्र प्रयत्न फसलाय. येतो इथे पुन्हा एकदा डॉट बॉल. चांगली आपल्याला इथे गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. खराब रणनीती नक्कीच इथे म्हणावी लागेल. गौरववाडी अनिशच्या माध्यमातून वारंवार ते स्विच करण्याचा इथे प्रयत्न केला जातो आणि तो प्रयत्न ते फसला गेलाय. एकच जावातून अजूनपर्यंत आपल्याला 5 चेंडूवरती पाहायला मिळाली आहे. पहिल्या षटकातील आता येणारा अंतिम चेंडू असेल. जयभीरी बद्दूर स्पोर्ट्सचा संघ थोडंसं ते अडचणीमध्ये आलाय. एकच धाव ते पहिल्या षटकामध्ये खर्च केली गेली आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेचा इथे उपयोग करणं गरजेचं. हवा खर्च करायच्या होत्या. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका. आता मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय लाजवाब. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 7 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. याचं ऐकून म्हणून या संघामध्ये दाखल झालेला तन्मय पाटील गोलंदाजी मार्क वरती. वैयक्तिक पहिलं षटक आहे. यास इथे मात्र अनिशच्या माध्यमातून मोठा फटका खेळला जातोय. चेंडू इथे हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे येईल.
जेल इथे निसटला जातोय. एकच धावे चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली आहे. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याच तर एका धावेने धावसंख्या 8 अंकावरती जाऊन पोहोचते आहे. पहिले चेंडूवरती तन्मयचे ते खातं खोलू शकलं असतं. इथे जेल घेणे ते गरजेचं होतं आणि ते जेल इथे निसटली जाते आहे. षटक क्रमांक येणारा दुसरा चेंडू गोलंदाजी मार्क वरती तन्मय पाटील होईल इथे सज्ज. तर स्ट्रायकिंग गेट वरती आपण गौरव मडबिले इथे पाहतोय. एक षटकार गौरवच्या बॅट मधून नक्कीच आलाय. त्यानंतरचा इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा जेल इथे निसटली जाते. यशरक्षक इथे चुकलाय. वारंवार इथे चुका केल्या जात आहेत आणि त्या चुकांवरती ते काम करावं लागेल कारण क्रिकेटमध्ये ते चुकीला माफी नसते. येस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती तन्मय पाटील पुढचा चेंडू आहे. आता मात्र मोठा फटका पुन्हा एकदा खेळला जातोय. पुन्हा एकदा एक धाव्या चेंडूवरती पाहायला मिळाला. कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक तिथे तैनात नव्हता आणि याचा तर एक धावेने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे 9 अंकावरती. एकेरी धवनवरती ते विश्वास दाखवला गेलाय. एक मोठा फटका नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर आता स्ट्रायकिंग एंडवरती पुन्हा एकदा आपल्याला गौरव मडवी ते पाहायला मिळालं. यस इथे मात्र मागच्या दिशेने खेळला फटका. इथे मात्र आता प्रॉपर ते मिडल ऑफ द बॅट चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. चांगला फटका इथे पाहायला मिळाला आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या दुहेरी प्रवेश करते आहे. स्मिथ बॉल दे. स्मिथ बॉल 14 झाला. येस संघाची धावसंख्या माफ करा 14 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. चुकीची ते दुरुस्ती केली गेली आहे. धावसंख्या 14 अंकावरती जाऊन पोहोचते आहे. येणारा पुढचा चेंडू षटक क्रमांक दुसरं. आता मात्र रिव्हर्स अटेंड केल्या गेल्या. आता मात्र अप्रतिम फटका गौरव मडवीच्या बॅट मधून लगातारचा खेळेला आपल्याला हा दुसऱ्या चेंडूवरती दुसरा मोठा प्रहार. चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय ते चौकार. चांगली फलंदाजी आहे. षटक क्रमांक दुसरा. आता मात्र फुल टच चेंडू आहे. त्याच फुल टच चेंडूला इथे फुल टोल केला जाईल. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. चांगली फलंदाजी ती आपल्याला पाहायला मिळते आहे. बॅक टू बॅक 3 चेंडूवरती केलेले 3 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या 22 अंकावरती जाऊन पोहोचते. षटक क्रमांक संपलाय ते दुसरं. यस गोलंदाजी मार्क वरती आपल्याला आयुष मयेकर इथे त्याला पाहायला भेटतो. वैयक्तिक कोर्टतील पहिल्या संघाकडून 30 षटक इथे आयुष्या माध्यमातून फेकलं जाईल. स्ट्रायकिंग एंड वरती अनिश पिलनकरला आपण पाहतोय 6 चेंडू आणि 3 धावांवरती फलंदाजी आहे. तर नॉन स्ट्रायकिंग एंडला गौरव मडवी 6 चेंडू आणि 19 धावांची फलंदाजी. 3 चौकार आणि 1 षटकार ज्याच्या बॅट बद्दल आहे तोच गौरव मडवी नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला भेटतोय. पहिला चेंडू अप्रतिम आहे. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. फक्त आणि फक्त चेंडूला इथे दिशा दाखवली आहे. एक धाव इथे खर्च केली जाईल. स्ट्राईक इथे चेंज केली जाईल आणि धावसंख्या आता 23 अंकावरती जाऊन पुढे सरकणार आहे. षटक क्रमांक आपण तिसरे ते मार्गस्थ पाहतोय. यस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आयुष मेकर होईल इथे सज्ज. चांगला खेळ आतापर्यंत आयुष्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. त्यानंतर इथे अराउंड कार्पेट केला. कव्हरच्या इथे दिशेने आपल्याला फटका पाहायला भेटतोय. चांगलं कव्हर ड्राईव्ह इथे गौरव मडवीच्या बॅट मध्ये येताना पाहायला मिळाला. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी.
पोहोचते. आक्रमक खेळी आपल्याला गौरव मडवीच्या बॅटमधून पाहायला मिळाली आहे. तब्बल 4 चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने 23 धावा धावफलकावरती वैयक्तिक ते जोडल्या गेल्या. टोटल संघाची धावसंख्या 27 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते आहे. पण एकदा गोलंदाजी पार्कवरती आयुष मेकर होईल इथे सज्ज. 2 चेंडू फेकले आहेत आणि त्या 2 चेंडूवरती 5 धावा ते खर्च केले जात आहेत. पुढचा चेंडू आहे. यस, इथे मात्र स्विचचा फटका लाजवाब आहे. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी चांगली फलंदाजी गौरव मडवीच्या बॅटबद्दल आपल्याला पाहायला मिळाली आहे. धावसंख्या तब्बल 33 अंकावरती जाऊन पोहोचते आहे. टीम फेमस हाय भारी. ते पुन्हा एकदा आयुष्य होईल तसंच आयुषवरती ते आक्रमण केले जाते. आतापर्यंत 11 धावा ते खर्च केल्या जात आहेत. त्यानंतरचा पुढचा चेंडू आता मात्र योमिस आहेत लागलेला धक्का क्रमांक पहिला. वेगवान चेंडू क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र यॉर्कर चेंडू पाहायला मिळालाय. चेंडू घेतो यष्टांचा वेध आणि संपतोय ते गौरव मडवीचा इथे खेळ. शिवलकर मैदानाच्या आतमध्ये त्याला पाहायला मिळालाय. धावसंख्या 33 अंकावरती आहे. षटक क्रमांक 30 प्रगती पथावर. येणाऱ्या अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी. आता मात्र ते चेंडूला कट करायचा प्रयत्न ते केला होता. बॅटरी बॉलचा इथे संपर्क होत नाहीये. येतो इथे डड बॉल निर्धाव चेंडूची होते इथे सांगता. आता मात्र ते कमबॅक केलं जात आहे. 11 धावा इथे नक्कीच खर्च केल्या गेल्या आणि त्यानंतर इथे गौरव मडवीची विकेट आली आणि पुढच्या चेंडूवरती आपल्याला निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. अजून एका चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. षटक क्रमांक 30 धावसंख्या 33 अंकावरती स्थिरावली आहे. आता मात्र मोठा फटका इथे ऑनसाइडच्या दिशेने खेळला जरूर जातोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव या चेंडूवरती घेतली जाईल आणि याच एका धावेने षटक क्रमांक संपले ते म्हणजे 30 आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 34 धावा. बॉलर येस, गोलंदाजी मार्कवरती आपण स्वप्नील इथे पाहतोय. वैयक्तिक वरती पहिल्या संघकडून 4थं षटक. धावसंख्या आतापर्यंत आपण 34 अंकावरती पाहतोय. 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही बाकी आहे. स्ट्रायकिंग गेड वरती ते गौरव तो न स्ट्राईक गेड वरती आपल्याला अनिश पिलनकर इथे पाहायला मिळतोय. येस, गोलंदाजी बार्कवरती पुन्हा एकदा आपल्याला स्वप्नील इथे पाहायला मिळेल. पंचांच्या डाव्या हाताकडून गोलंदाजीला सुरुवात केली जाते. लोवर फुलटॉसचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने चेंडू इथे कटवलं जातोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एकच धाव या चेंडूवरती घेतली जाईल म्हणजे एखाद्या स्ट्राईक इथे चेंज केली जाते. आता मात्र अनिश स्ट्रायकिंग गेडवरती आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 35 अंकावरती जाऊन पुढे सरकली आहे. बॅट टकून इथे आव्हान जरूर केलं जात आहे. मोठे फटके ते अनिशच्या बॅटमधून येणं गरजेचं आहे. धावसंख्या 35 अंकावरती. त्यानंतरचा पुढचा चेंडू वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय.
येतो इथे डॉट बॉल. चांगली गोलंदाजी स्वप्नीलच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फेकलेले चेंडू. येतो इथे डॉट बॉल. षटक क्रमांक 44. चौथ्या षटकातील येणारा तिसरा चेंडू. गोलंदाजी पार्कवरती स्वप्नील होईल इथे सज्ज. इथे मात्र मोठा फटका खेळला सुरू जातोय. चेंडू इथे हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचणार नाहीये तोपर्यंत इथे एक धाव घेतली गेली आणि त्याच एका धावेचं रूपांतर आता दुसऱ्या धावेमध्ये केलं जात आहे. चांगले रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. 2 धावा या वैयक्तिक आणि संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. धावसंख्या 37 अंकावरती जाऊन पोहोचते आहे. एकेरी आणि दुहेरी धावांवरती ते जास्त विश्वास दाखवला जातोय. एखादा मोठा फटका अनिशला इथे खेळावा गेला आणि त्याच प्रकारचा मोठा फटका समोरच्या दिशेने खेळला गेला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. क्षेत्ररक्षकाच्या हाताला इथे चेंडू चाटून जाताना पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी चांगला फटका आहे. टीम फेमस हाय तसं धावसंख्या 43 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. एक आक्रमक फटका आहे ते अनिशच्या बॅटमधून आपल्याला येताना पाहायला मिळाला आहे आणि हीच खासियत राहिली आहे या खेळाडूची आणि हेच फटके खेळण्यासाठी ह्याला ओळखला जातो. अशाच प्रकारे ते फलंदाजी करावी लागेल. धावसंख्या 43 अंकावरती आपल्याला पाहायला मिळाली आहे. आता मात्र मोठा फटका पुन्हा एकदा खेळायचा होता. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एक धाव या चेंडूवरती घेतली जाईल आणि याचा आता एका धावेने धावसंख्या आता 44 अंकावरती पुढे सरकताना पाहायला मिळते. चौथ्या षटकातील येणारा अंतिम चेंडू. स्वप्नीलच्या माध्यमातून 10 धावा इथे खर्च केले गेल्यात. 5 चेंडू इथे आतापर्यंत फेकले गेल्यात. अजून एका चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. पूर्ण सामन्याचा विचार केला तर अजूनही 13 चेंडू आहेत. यस इथे मात्र परफेक्ट यॉर्कर इथे पाहायला मिळतोय. तन्मय पाटील थोडंसं इथे फंबल करतोय. एक धाव इथे बाईक स्वरूपात धावून कंप्लीट केली गेली आहे आणि याच एका धावीवरती ते समाधान मानलं देखील जाईल. षटक क्रमांक संपले ते 4 आणि 4 षटकांच्या अखेर सगळ्याची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 45 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. दुसरा आणि संघकडून ते 5वं षटक आपल्याला इथे पाहायला मिळाला. धावसंख्या 45 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. अजूनही 12 चेंडूंचा खेळ असेल. जास्तीत जास्त इथे धावा खर्च करायचे असतील. अनिसचा विचार केला तर 11 चेंडू आणि 13 धावांवरती ती फलंदाजी केली गेली आहे. तर दुसऱ्या बाजूला गौरव 4 चेंडू आणि 3 धावा प्रभावित करावा लागेला. जास्त प्रभावित टाकू शकला नाहीये. मोठे फटके ते गौरवला खेळणं गरजेचं आहे आणि त्याच प्रकारचे इथे फटका अराउंड द कार्पेट खेळला गेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे लॉंग ऑफला तैनात आहे. एक धावी ते या शेड्यूवरती आपल्याला पाहायला मिळाली आहे. स्ट्राईक इथे चेंज केली जाते आणि याच आता एका धावेने धावसंख्या 46 अंकावरती जाऊन पुढे सरकते आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी बार्कवरती आपण पाहतोय. अजित पुढचा चेंडू लोवर फुल टॉस चेंडू. चेंडूला ते फुल टोल केला जाईल. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चेंडू होते फरार. अजित वरती आक्रमण केले जात आहे. आता मात्र रिव्हर्सचा फटका. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी 2 चेंडूवरती 10 धावा इथे अनिशच्या बॅट बद्दल आपल्याला त्याला पाहायला मिळाल्या आहेत. धावसंख्या तब्बल आता 56 या अंकावरती पुढे सर त्याला पाहायला मिळते. चांगली फलंदाजी आपल्याला अनिश पिलनकरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 2 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने 13 चेंडूवरती 23 धावांवरती ती फलंदाजी केली जाते.
षटक क्रमांक आपण पाहतोय ते 5वं. हे ते षटक किती महत्वपूर्ण ठरणार आहे, कारण आतापर्यंत महागडा ठरताना आपल्याला इथे अचित पाहायला मिळतोय. यस, पुन्हा एकदा रिवर्स फटका. इथे मात्र 2 क्षेत्ररक्षक भेदून चाललेला चेंडू पुन्हा एकदा जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी अप्रतिम इथे फलंदाजी केली जाते. गोलंदाजाला स्वतःच्या तालावरती ते नाचवलं जात आहे. वारंवार ते गोलंदाजाकडून चुका केल्या जातात, चुकीचा टप्पा इथे मेंटेन केला जातोय आणि त्याचा तिथे फायदा उचलताना आपल्याला अनिश पिलनकर पाहायला मिळालाय. धावसंख्या तब्बल आता 27 अंक वैयक्तिक आपल्याला पाहायला मिळते. संघाची टोटल धावसंख्या 60 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. चांगली फलंदाजी ते केली आहे. 14 चेंडू आणि 27 धावा, 2 षटकार 2 चौकार अनिशच्या बॅट बद्दल आपल्याला पाहायला मिळाले आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. षटक क्रमांक ते 5व प्रगतीपथावर. आता मात्र स्टेप आउट करून खेळायचा केलेला प्रयत्न. लॉंगॉलला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव या चेंडूवरती घेतली जाईल आणि याचा एका धावेने धावसंख्या 61 अंकावरती जाऊन जंप करेल. 5व्या षटकातील येणारा अंतिम चेंडू स्ट्रायकिंग लीडवरती आपण गौरवलंय ते पाहतोय. अजूनही 7 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. इथे मात्र अवंतर धाव इथे आपल्याला नक्कीच इथे पाहायला मिळेल. पंचांच्या हात समांतर रेषेमध्ये वाईट चेंडू इथे फेकला जातोय. एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावसंख्या तब्बल 62 अंकावरती जाऊन पोहोचते आहे. खराब गोलंदाजी आपल्याला अजितच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. वैयक्तिक इथे दुसरं षटक हाताळताना आतापर्यंत 24 धावे ते खर्च केले. आता मात्र सफल होऊन खेळायचा केलेला प्रयत्न असफल ठरलाय. येतोय ते डॉट बॉल, होते ते निर्धाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक संपले ते 5वं आणि 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 62 धावा. येस, गोलंदाजी मार्कवरती आपण स्वप्नीलला इथे पाहतोय. वैयक्तिक ओढीतील दुसरं, संघाकडून शेवटचे 6 चेंडू स्वप्नीलच्या माध्यमातून हाताळले जातील. इथे मात्र पहिल्या चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती अनिशच्या माध्यमातून ते केले गेलेलं स्वागत. 6 धावा पहिल्या चेंडूवरती ते खेचले जात आहेत. धावसंख्या आता 68 या अंकावरती जाऊन पोहोचते आहे. धावांचे ते उच्च अंक गाठला जातोय. धावांचे ते डोंगर उभा केला जाईल. चांगली फलंदाजी अनिशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. पहिल्या 2 सामन्यांमध्ये अनिशची बॅट आपल्याला शांत पाहायला मिळाली होती, परंतु आता मात्र कमबॅक केलंय आणि चांगली फलंदाजी ते केली आहे. याचा वेगवान चेंडू आता पाहायला मिळाला. एक चेंडू तुझा तर दुसरा चेंडू माझा असं प्रत्युत्तर ते दिलं गेलंय. येतोय ते डॉट बॉल, होते ते निर्धाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक 6वं आणि त्याचा 6व्या षटकातील शेवटचे निर्णायक 4 चेंडूंचा खेळ आता मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण स्वप्नीलला पुन्हा एकदा पाहतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. येणारा तिसरा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा होत नाही येते संपर्क. येतोय ते डॉट बॉल. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला तन्मय पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. वैयक्तिक 34 धावांवरती ते फलंदाजी अनिशच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. 3 षटकार आणि 2 चौकार या खेळीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. मोठा फटका खेळायचा केलेला प्रयत्न. चेंडू इथे हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तोपर्यंत पोहोचणार नाहीये. एक धाव घेतली गेली आणि त्याच एका धावेचे रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलं जात आहे. चांगले रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय आणि याच 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील आणि धावसंख्या 70 या अंकावरती जाऊन पोहोचते आहे. याचा इथे मात्र अप्रतिम फटका आपल्या समोरच्या दिशेने पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी चांगली फलंदाजी आपल्याला अनिशच्या बॅट बद्दल पाहायला मिळते. गोलंदाजावरती अक्षरशः ते तुटून पडताना अनिश ते पाहायला मिळालंय. आता मात्र संघाची धावसंख्या 76 या अंकावरती जाऊन पोहोचते. एका चेंडूचा खेळ असूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. महागडा ठरताना आपल्याला इथे स्वप्नील पाहायला मिळेल. आतापर्यंत 14 धावे ते खर्च केले जात आहेत. अनिशचा विचार केला तर 20 चेंडू आणि 42 धावांची नाबाद खेळी आतापर्यंत केली गेली आहे. तब्बल 4 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 42 धावा या वैयक्तिक धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत.
अंतिम चेंडू आणि त्याच अंतिम चेंडूवरती मोठा प्रहार, चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय ते गडागाती षटकार आणि या 6 धावांनी आता संघाची धावसंख्या 82 अंकावरती जाऊन पोहोचते आणि 83 धावांचे ते पाठलाग करायचं असणार आहे. आराध्य स्वराज स्पोर्ट्स या संघाला चांगली फलंदाजी आपल्या अनिशा बॅट बद्दल पाहायला मिळाली आहे. 48 धावा या वैयक्तिक धावफलकावरती जोडल्या गेलेत. हॅलो. आजच्या दिवसातील अंतिम लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला आराध्य स्वराज स्पोर्ट आणि त्यांच्या विरोधात जय भैरी मधुर स्पोर्ट हा संघ खेळताना दिसतोय. पहिल्या डावाचा खेळ संपला. प्रथम फलंदाजी करत असताना 82 धावा उभारल्यात आणि दुसऱ्या डावात जिंकण्यासाठी आराध्य स्वराज स्पोर्ट्स संघाला 83 धावांचा पाठलाग करायचा आहे. लेट्स प्ले. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिलं षटक यावेळेस गौरव मडवी गोलंदाजी एंडकडून दाखल झालाय. सलबीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकिंगला राहुल तर दुसऱ्या बाजूला तन्मय खेळताना दिसेल. पहिलाच बॉल दुसऱ्या डावातील. यावेळेस पेडल स्वीप करण्याचा प्रयत्न मात्र पंच आमच्या दिशेने वळले. चेंडूचा स्क्वेअर वाईट. अतिरिक्त धाव आणि धावफलक यावेळी दुसऱ्या डावात खातं ओपन केलं जातंय. 83 धावांचा पाठलाग करायचा म्हणजे इथून पुढे तुम्हाला मोठे फटके सातत्याने मैदानाच्या आतमध्ये खेळणं गरजेचं आहे. आता राहुल याने मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलाय. तिथून पुढे तोच कॉन्फिडन्स ती मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. फुलटास बॉल ऑन साईडला. एक्स्ट्रा मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचतोय. यावेळेस हा चेंडू चाललाय सीमारेषा पार.
4 धावांसाठी राहुल यांच्या बॅटमधून दुसऱ्या डावातील पहिला चौकार. बेंडेडरी पॉवर प्लेचा पहिलं षटक हे फार महत्वाचं आहे. गौरव मडवी पहिल्या डावात चांगल्या खेळ त्याच्या माध्यमातून केला गेला, मात्र आता गोलंदाजी करायची चांगली. यावेळेस अजून एक उडवलाय समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक नाहीये 30 सर्कलच्या बाहेर. चेंडू चाललाय वन बाउन्स सीमारेषा पार. 4 धावांसाठी लगातारचा दुसरा चौकार. स्पोर्ट शेवट थोडासा गोड करायचा आहे, मात्र मागच्या 2 चेंडूवर लगातारचे 2 चौके आले. त्यावेळेस फक्त चेंडूला दिशा दाखवले. चेंडू चाललाय स्लिप मध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगलने स्ट्राईक रोटेट. तन्मय पाटील फलंदाजी करत असताना थोडंसं निराश करतोय आराध्य स्वरा स्पोर्ट या संघाला. मात्र यावेळेस संधी आहे, त्या संधीचं सोनं इथून पुढे करणं गरजेचं आहे. लेफ्ट हँडर बॅटर नवलाई पावणे मीरा संघाकडून सातत्याने हा खेळत आलाय खेळाडू. तो आता मात्र मीरा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आराध्य स्वरा स्पोर्ट या संघाकडून खेळताना दिसतोय. आता इथून पुढे तुम्हाला अजून देखील 83-73 धावांचा पाठलाग करायचा आहे. या षटकातील 3 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. गौरव गतीमध्ये परिवर्तन, हलक्या दरी चेंडूला पुश केलंय. चेंडू चाललाय कव्हरमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. पुन्हा एकदा सिंगलने स्ट्राईक रोटेट. पुन्हा एकदा सिंगल घेतले. मागच्या चेंडूवर धावफलक 11 जाऊन पोहोचलाय. 83 धावांचा पाठलाग करायचा आहे. राहुल पाटील हा खेळाडू इथून पुढे कशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करतोय हे देखील पाहणं गरजेचं आहे. मागच्याच काही चेंडूवर त्याने लगातारचे 2 चौकार ठोकलेत. यावेळेस अजून एकदा ऑफसाईडच्या दिशेने शफल झाला होता, स्वतःच निघालाय. स्पोर्टमॅन स्पिरिट खेळाडूवृत्ती त्याने दाखवले, मात्र मोठा धक्का बसतोय आराध्य स्वराज स्पोर्ट या संघाला राहुल पाटील याच्या रूपामध्ये. जशी एज लागली तसा तो माघारी परतलाय. त्यामुळे खेळाडूवृत्ती इथून पुढे काय होईल काय बिघडेल हे माहीत नाही, मात्र तुमचा खेळ आणि तुमच्या आतमधला खेळाडू हा फार महत्त्वाचा असतो. आता त्याने खेळाडूवृत्ती दाखवली आहे, तो माघारी परतेल. 11 या धावसंख्येवर षटक पहिलं मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या डावात हाताळलं जातंय. आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आयुष खेळण्यासाठी दाखल झालाय वन डाऊनच्या भूमिकेत. लवकरच मैदानाच्या आतमध्ये तो देखील खेळण्यासाठी दाखल झालाय, कारण डेथ ओव्हर स्पेशलिस्ट त्याला समजलं जातं. मात्र पहिल्याच षटकात मैदानाच्या आतमध्ये त्याची पावले उमटलीत. तो स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. गौरव मडवी गोलंदाजी एंडकडून फलंदाजी करत असताना 29 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. यावेळेस गेल्या मोठ्या फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय फाईन लेगला 30 सर्कलच्या आतमधून. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय, मात्र बघता बघता हा चेंडू चाललाय सीमारेषा पार. यावेळेस 4 धावांसाठी चौकार. षटक संपतंय दुसऱ्या डावातील पहिलं. 83चा पाठलाग करत असताना धावा आतापर्यंत झाल्यात 15-1. 30 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी तुम्हाला 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. चेंडू 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी एंडकडून अमित गोलंदाजी करताना दिसतील. दुसऱ्या डावातील दुसरं षटक. पहिल्या षटकात धावा खर्च केल्यात गौरव मडवी यांनी 15. एक गडी बाद त्यामध्ये केलाय. राहुल माघारी परतलेत. स्ट्राईक एंडला आता मात्र तन्मय खेळताना दिसत आहेत. या षटकातील पहिलाच बॉल पुढे सरसावून उचलून खेळलाय चेंडू. हा चेंडू चालला एक्स्ट्रा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउन्स 4 धावांसाठी चौकार येतोय. मागच्या चेंडूवर चौकार ठोकला. रिप्लेमध्ये देखील तुम्ही पाहिलं असेल. tenniscricket.in माध्यमातून ऑपरेटिंग टीम आणि कॅमेरामन देखील संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगलं काम करतायत.
अजून एक वेळेला हा चेंडू चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकारानंतरचा येणारा षटकार 6 धावा. आता मात्र या षटकामध्ये मोठी फलंदाजी करायला सुरुवात केली, गिअर शिफ्ट केलाय, टॉप गिअरमध्ये फलंदाजी करायला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवर चौकार, तदनंतर षटकार. धावसंख्या झटपट पटापट बदलली आहे, जाऊन पोचली आता मात्र 25 वर. 83 धावांचा पाठलाग करत असताना अजून देखील विजयासाठी 58 धावांची गरज आहे. पुढचा बॉल हलका तरी पुश केले चेंडूला, चेंडू चाललाय बीड ऑन क्षेत्ररक्षकाला बीट करून लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल, त्या दरम्यान 2 धावा रोखू शकत नाहीये. इथून पुढे जर आराध्य स्वरस स्पोर्ट हा संघ जिंकतोय तर गुणतालिकेमध्ये जरूर पाहिलं जाईल. मात्र आराध्य स्वरस स्पोर्ट हा सामना पराभूत होतोय तर आजच्या दिवसामधील 2 संघ आपल्याला मिळतील. एका बाजूला नवलाई स्पोर्ट आणि दुसरा संघ असेल मिर्या हंटर्स. हे अंतिम दिवसामध्ये खेळताना दिसतील. मागच्या चेंडूवर पुन्हा एकदा सिंगल लाव घेतली जाते. धावफलक हलकासा पुढे सरसावेल 28. विजयासाठी अजून देखील 55 धावांची गरज आहे. सामना अजून संपलेला नाहीये, कारण तन्मय पाटील याची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलायला लागली. आता ते बॉल इथून पुढे कशा प्रकारचे उमटतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. या षटकातील अजून देखील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 1.4 षटकं संपले. दुसऱ्या डावात गोलंदाजी एंडकडून अमित गोलंदाजी करताना दिसत आहेत. ओव्हर द विकेटने पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, इनसाइड चेंडू चालला, यष्टीरक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. सिली मिडॉनला क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक पोहोचलेत. कोणतीही धाव या चेंडूवर घेतली जात नाहीये. धावफलक थांबला आता मात्र 28 वर. अजून देखील दुसऱ्या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी एंडकडून आता मात्र अमित हे देखील चांगली गोलंदाजी करायला सुरुवात केली. पहिल्या 2 चेंडूवर मोठे फटके आले, तदनंतर त्यांनी मागच्या 3 चेंडूवर धावा खर्च केल्यात फक्त 3. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. पुढचा बॉल लेंथ बॉल यावेळी स्पीक करायचा आहे. लावून द कार्पेट चेंडू चाललाय बीड विकेटला, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. सिंगलने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू पुन्हा एकदा आयुष खेळताना दिसेल. धावसंख्या झाली 2 षटकांमागे 29 धावा. 83चा पाठलाग करत असताना चोवीस चेंडू 54 धावांची गरज आहे. गोलंदाजी एंडकडून पुन्हा एकदा गौरव मडवी वैयक्तिक कोटीतील दुसऱ्या डावाचं 3रं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळताना दिसेल. सामना अजून संपलेला नाहीये. पिक्चर बाकी हे वीर दोस्त. इथून पुढे तन्मय पाटील याची बॅट बोली तर ह्या सामन्याचे समीकरण स्पष्ट आहेत. ओव्हर द विकेट पहिला बॉल. गतीमध्ये मती वापरली की प्रगती होते असं म्हटलं जातं. मात्र थोडासा स्क्वेअर फेकलाय चेंडू. पिचिंग आउटसाइड ऑफ टर्म. चेंडू हलकासा बाहेर निघालाय. राईट हँड बॅटरच्या विरोधात लेग कटरचा वापर यावेळी करायचा होता, मात्र दिशेवर नियंत्रण नव्हतं. अतिरिक्त धाबांनी धावफलक पुढे सरसावेल जाऊन पोचला आतापर्यंत 30 वर. गौरव मडवी याचं हे षटक या सामन्यासाठी फार महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सारा बॅटने चेंडू चाललाय बीड ऑफला. क्षेत्ररक्षकाला चेंडूने शोधून काढलंय. त्या दरम्यान सिंगल धाव. सिंगलने स्ट्राईक रोटेट. आता मात्र लेफ्ट हँड बॅटर स्ट्राईक तन्मय पाटील खेळताना दिसेल. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये वैयक्तिक 14 या धावसंख्येवर खेळतोय. त्यामध्ये 1 षटकार 1 चौकार त्याने ठोकलाय. 200च्या स्ट्राईक रेट त्यांनी आतापर्यंत फलंदाजी केली आहे. धावसंख्या झाली 31 धावा. 83चा पाठलाग करत असताना अजून देखील विजयासाठी 52 धावांची गरज. 3रं षटक दुसऱ्या डाबात मैदानाच्या आतमध्ये गौरव मडवी हाताळताना दिसतोय. पहिल्या षटकात त्यांनी धावा खर्च केल्या होत्या 16. पुन्हा एकदा गोलंदाजी एंडकडून दाखल झाला. यावेळेस सोडवलाय कव्हरला. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतोय. त्याच्या हातामध्ये चेंडू विसावत नाही, मात्र त्याने शर्यतीचे प्रयत्न केलेत. तर दरम्यान 2 धावा आपल्या संघासाठी रोखू शकत नाहीये. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावायची होती, मात्र थोडीशी वाऱ्याची साथ देखील मिळत नाही. यावेळेस तन्मय पाटील याला 2 धावा मागच्या चेंडूवर धावून कंप्लीट केले जात आहेत. दुहेरी धावांनी धावफलक पुढे सरसावलाय, जाऊन पोहोचलाय 33 वर. विजयासाठी अजून देखील सांघिक तुम्हाला 50 धावांची खेळी
इथून पुढे करणं गरजेचं आहे. चेंडू शिल्लक आहेत 22 चेंडू 50 धावा हे समीकरण. तुम्ही पाहता MPL मीरा प्रीमियर लीग 2026चा थरार. पुन्हा एकदा पुढे सरसवून हलक्याने चेंडूला पुश केलंय. चेंडू चाललाय मिड ऑनला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत स्वतः गोलंदाज धावत निघालाय आणि सिंगल धावावरच थांबवलं जात आहे. धावसंख्या आतापर्यंत 34ला 1. जिंकण्यासाठी अजून देखील 49 धावांची गरज. या षटकातील चेंडू असतील 3 बाकी. अजून देखील 21 चेंडू 49 धावा. आता आयुष्याला देखील चांगली फलंदाजी एका बाजून आपल्या संघासाठी करणं गरजेचं, कारण वैयक्तिक कोट्यातील पहिला सामना खेळत असताना त्याची बॅट देखील बोलली होती. आता तो बॉल इथून पुढे तुझ्या बॅटमधून होईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. गौरवाचा पुढचा बॉल, भरपूर वेग होता या चेंडूवर. मुरुंगवाडा एक्सप्रेस पुढे याला संबोधलं जातं. आता त्या वेगावर स्वार होऊन त्यांनी गोलंदाजी करायला सुरुवात केली. मागच्या चेंडू निघाला निर्धाव. भरपूर वेगाने तो गोलंदाजी करतोय. जास्त व्हरायटीवालं दुकान आणि जास्त व्हेरिएशनवाला गोलंदाज हा फार काळ चालतो क्रिकेटच्या पटलावर. आता पुन्हा एकदा गौरव सज्ज झालाय. ओव्हर द विकेट आहे. पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द ग्राउंड आहे. मात्र पंच आमच्या दिशेने वळलेत. हा चेंडू चाललाय स्क्वेअर. थोडंसं शरीरावर मारा करायचा आहे, मात्र त्यामध्ये असफल प्राप्त. हा चेंडू चाललाय स्क्वेअर अतिरिक्त स्वरूपात. धावफलक 1 पुढे सरसावेल. जाऊन पोहोचलाय 35 या षटकातील अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गौरव मडवी गोलंदाजी एंडकडून पुन्हा एकदा सज्ज आलाय. फुल टॉस बॉल यावेळेस ऑन साईडला स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. यावेळेस पकडलाय झेल. अप्रतिम झेल पकडला आणि तदनंतर आयुष याची खेळी संपुष्टात येते. धक्का क्रमांक बसलाय 2. 35 या धावसंख्येवर अजून देखील विजयासाठी 48 धावांची गरज आहे. या षटकातील चेंडू शिल्लक 1 म्हणजे समीकरण येऊन पोहोचलं 19 चेंडू आणि जिंकण्यासाठी 48 धावा. हाय भा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी दाखल झाला. 2 डाऊनच्या भूमिकेत स्ट्राईकिंगला पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळायचा आहे, मात्र यावेळेस चेंडू जाऊन आदळतो यष्ट्यांवर. फलंदाज होईल बाद. यावेळेस गेल्या पावली माघारी परतावं लागतंय. धक्का क्रमांक 3 यावेळेस बसलाय. रोहन बॅक टू द डगआउट होईल. गोल्डन डकचा शिकार बनलाय. धावसंख्या झाली 35. 3 फलंदाज बाद. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 48 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजित चव्हाण दाखल झाले. 18 चेंडू 48 धावा. म्हटलं की तो T20चा विश्वकर्णक आपल्याला आठवतो. इंडियाच्या समोर पाकिस्तान खेळत असताना रोहित विराट कोहली यांनी केलेली घाणाघाती फलंदाजी. आता तशीच फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं. 18 चेंडू 48 धावा असं समीकरण उभं राहिलंय. वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन यावेळेस अमित पुन्हा एकदा दाखल झालेत. सरळ बॅटने चेंडूला ढकलले लॉंग ऑनला. डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. डबल धाव यावेळेस घेण्याचा प्रयत्न आणि दुहेरी धाव देखील धावून कंप्लीट केली जाईल. 17 चेंडू 46 धावा. तन्मय पाटील याच्यावर आता मात्र आपल्या संघाची पूर्णतः दारोमदार असेल. आराध्य स्वराज स्पोर्ट हा संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करताना दिसतोय. धावसंख्या आतापर्यंत 37ला 3. 83 धावांचा पाठलाग करत असताना यावेळेस सोडवला चेंडू ऑन साईडला. एक्स्ट्रा बीड विकेटचा क्षेत्ररक्षक बनला यावेळेस प्रेक्षक. त्याच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. 6 धावांसाठी षटकार येतोय. तन्मय पाटील बॉटम हँडचा इतकासा वापर करत नाही, मात्र मनगडातली ताकद एकवटली आणि तदनंतर त्याने मागच्या चेंडूवर षटकार ठोकला. अजून एक वेळेला एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावले. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. हा देखील चेंडू चाललाय सीमारेषेच्या पार.
4 धावांसाठी चौकार येतोय. बॉडी बॉलिंगचा वेस चांगला होता तन्मय याचा पहिला षटकार, तदनंतर चौकार. आता मात्र या सामन्यामध्ये पुनरागमन केलं जात आहे आराध्य स्वराज स्पोर्ट या संघाचं. समीकरण होऊन पोहोचलंय 83चा पाठलाग करत असताना 15 चेंडूंमध्ये 36 धावांची गरज आहे. 15 बॉल 36 हे समीकरण. गोलंदाजी एंडकडून अमित यांना टार्गेट केलं जात आहे तन्मयाच्या माध्यमातून. अजून एक वेळेला उडवला चेंडू लॉंगॉन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतो मात्र त्याच्या डोक्यावरून दस्तक पे मस्तक. हा चेंडू चाललाय सीमारेषच्या पार. 6 धावांसाठी षटकार येतोय. सर्वात भारी तन्मय पाटील जर अंतिम क्षणापर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर एक एकटा नडू शकतो समोरच्या संघाला. त्याने आता मात्र चेंडूवर वार करायला सुरुवात केली. अजून एक उडवलाय लगातारचा दुसरा मॅसिव्ह हिट. आता थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही असं ठरवलंय. पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव, तदनंतर षटकार, एक चौकार आणि आता मात्र लगातारचे 2 षटकार त्याने ठोकलेत. ठोकायला सुरुवात केली आहे. गोलंदाज अमित यांना टार्गेट करायला सुरुवात केली आहे मैदानाच्या आतमध्ये. 13 चेंडू 24 धावा, 13 बॉल 24. 83चा पाठलाग करत असताना धावसंख्या आतापर्यंत 59 धावा. आता तन्मय पाटील याची विकेट इथून पुढे फार महत्वाची आहे. तो वैयक्तिक 41 या धावसंख्येवर खेळतोय. पुढचा बॉल अमित यांचा. अजून एक लगातारचा तिसरा खेचलाय ऑन साइडला मिड विकेट पॉइंट लाईनच्या बाहेर. हा देखील चेंडू चाललाय. 6 धावांसाठी षटकार येतोय. धावसंख्या झाली आहे 65 धावा. 83चा पाठलाग करत असताना अजून देखील विजयासाठी 18 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 12. सत्तेचाळीस धावांवर तो जाऊन पोहोचलाय. 361च्या स्ट्राईक रेटने त्यांनी फलंदाजी करायला सुरुवात केली. 5 षटकार आणि 2 चौकार. आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेमध्ये 3 अर्धशतक आपण पाहिलेत. पहिल्या दिवसात प्रतीक वास्के यांनी एक अर्धशतक ठोकलं. त्याच दिवशी मनीष सावंत याच्या बॅटमधून एक अर्धशतक. आजच्या दिवसात मितेश बिर्जे यांनी अर्धशतक ठोकलंय. चौथं येईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. स्ट्राईकिंगला यावेळेस अजित हे खेळताना दिसतील. थोडीशी चूक झाली यष्टिरक्षकाकडून, मात्र कोणतीही धाव खर्च करत नाहीये. अनिश गोलंदाजी एंडकडून गोलंदाज दाखल झालाय. 12 मध्ये 18 धावा डिफेंड करायचे आहेत. पहिला चेंडू निर्धाव. 11 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावांची खेळी. आता इथून पुढे ह्या 18 धावा कशा प्रकारे घेतल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजी एंडकडून पुन्हा एकदा अनिश स्ट्राईक एंड. गोलंदाजी एंडकडून ओव्हर द विकेटने मोठा फटका. यावेळेस फटका थोडासा फसलाय. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू जज करतो. यावेळेस पकडलाय झेल. फलंदाज ज्यावेळेस बाद होईल सिल्वर डकचा शिकार होऊन अजित बॅक टू द डगआउट. चौथा धक्का बसतोय 65 या धावसंख्येवर. विजयासाठी अजून देखील 18 धावांचा पाठलाग करायचा आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश खेळण्यासाठी दाखल झालाय. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. यावेळी हलक्या तरी चेंडूला पुश करायचं होतं, मात्र लाईन थोडीशी चांगली ऑफ साईडच्या दिशेने फलंदाज सफल झाला होता आणि पंचाने दंडित देखील केलेलं नाहीये गोलंदाजाला. यावेळी स्ट्रायकिंगला जाऊन पोहोचलाय. 4 डाऊनच्या रूपात स्ट्रायकिंगला खेळताना दिसेल. 9 चेंडू 18 धाबा. जो सामना बुटीत आला होता ती बूट पुन्हा एकदा निसटताना दिसते. ही षटक या शब्दासाठी फार महत्वाचं होतं. त्यामध्ये 3ही चेंडू निर्धाव निघालेत. मोठा फटका बैठक शॉट ऑन साइडला. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक गौरव मडवी चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगलने स्ट्राईक रोटेट झाली आहे. तन्मय पाटील
या स्पर्धेतलं चौथं अर्धशतक ठोकतोय का इथून हे देखील पाहणं गरजेचं. तो वैयक्तिक 47 या धावसंख्येवर खेळतोय. 13 चेंडूंमध्ये त्याने 5 षटकार 2 चौकार ठोकलेत. आता बॅट ठोकून तो देखील आव्हान करेल स्ट्राईक एंडला. इथून पुढे जर 4 धावा किंवा 3 धावा आल्या तर या स्पर्धेतलं चौथं अर्धशतक त्याच्या बॅटमधून येताना दिसेल. मात्र इथून पुढे त्याला रोखणं गरजेचं आहे, कारण आपल्या संघासाठी संकटाच्या काळात संकटमोचक कामगिरी करताना दिसतोय. 8 चेंडू 17 धावा. स्ट्राईक एंडला तन्मय पाटील. हलक्या त्याने चेंडूला सन्मान दिलाय. चेंडू चाललाय सिली मिड ऑफला. क्षेत्ररक्षक गौरव मडवी चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगल स्ट्राईक. रोटेट. सेन्सिबल क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी आता मात्र याच्याकडे बघितलं जात आहे, कारण त्याला माहिती आहे अंतिम षटकामध्ये आपल्या एंडमध्ये वारा देखील वाहायला सुरुवात होईल. त्यामुळेच त्याने मागच्या चेंडूवर सिंगल घेतली आहे. 7 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. हा चेंडू या सामन्यासाठी फार महत्त्वाचा आहे. इथून पुढे जर मोठा फटका आला तर पुन्हा एकदा पुनरागमन केलं जाईल आराध्य स्वरा स्पोर्ट या संघाचं. अनिश गोलंदाजी एंडकडून 5व्या षटकातील अंतिम चेंडू घेऊन ओव्हर द विकेटने दाखल झालेत. लेंथ बॉल पिक करायचा. इन्साइट आहे. चेंडू चाललाय. यष्टीरक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. कोणतीही धाव या चेंडूवर घेतली नाहीये. 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. आता मात्र स्वतःवर विश्वास दाखवलाय तन्मय पाटील याने. त्या विश्वासाला सार्थ ठरेल अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय का हे देखील पाहणं गरजेचं आहे. 6 चेंडू 16 धावा हे समीकरण उभं राहिलंय आराध्य स्वरा स्पोर्ट या संघाच्या विरोधात. मनीष गोलंदाजी एंडकडून दाखल झालाय. 6 चेंडू 16 धावा. हा सामना अजून संपलेला नाहीये. इथून बरंच काही होण्यासारखं बाकी आहे. वैयक्तिक तो 48 धावांवर खेळतोय. 14 चेंडूंमध्ये 342च्या स्ट्राईक रेटने त्याने आतापर्यंत फलंदाजी केली आपल्या संघासाठी. या स्पर्धेतील इथून पुढे 2 धावा आल्या तर चौथं अर्धशतक. पहिला बॉल या षटकातील. पिचिंग आउटसाइड ऑफ्ट. मात्र पहिलाच ऑफ्टिकच्या बाहेर निघाला होता, त्यामुळे हा चेंडू स्क्वेअर म्हटला जाऊ शकत नाहीये. निघालाय निर्धाव चेंडू. 5 चेंडू 16 धावा. इथून पुढे तुम्हाला 3 मोठे फटके खेळावे लागतील. स्ट्राईक एंडला तन्मय पाटील. गोलंदाजी एंडकडून मनीष यांचा पुढचा बॉल. उडवण्याचा प्रयत्न. यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव दिसतोय. इथून पुढे आराध्य स्वरा स्पोर्ट जर पराभूत होतोय तर दोन्ही संघ या स्पर्धेच्या बाहेर जातील याच्यात काही शंकाच नाहीये. मात्र 4 मध्ये 16 धावा इथून पुढे काढणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडला केदार दिसतोय तन्मय. मोठा फटका यावेळेस ऑन साइडला. मीरा प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरं मध्ये चौथं अर्धशतक ठोकणारा फलंदाज तन्मय पाटील. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अशी भिंत नाही असं सांगितलंय त्याने. या स्पर्धेतलं चौथं अर्धशतक ठोकणारा फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये बॅट उंचावून मानवंदना देखील द्यायची तन्मय पाटील, कारण मीरा प्रीमियर लीगमध्ये चौथं षटक त्याने अर्धशतक त्याने मैदानाच्या आतमध्ये ठोकलं. हलकीशी बॅट त्याने दाखवलं. त्याने सेलिब्रेशन सांगितलंय हा सामना जिंकल्यावरच करणार. पुन्हा एकदा मनीष यांचा पुढचा बॉल अराउंड विकेटने. अजून एक उडवायचं होतं, मात्र यावेळेस बॅटने घात केलाय. फलंदाज बाद झालाय. तन्मय बॅक टू द डगआउट. रत्नागिरी साठी 10 धावांची गरज. धावसंख्या आतापर्यंत 73 धावा. इथून पुढे सामना बरोबरीत सुटतोय. तो सुपर ओव्हर. गजेंद्र मयेकर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील दिलं जाईल. इथून पुढे जर हा सामना जिंकवतोय सिद्धेश शिवलकर. 2 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज आहे, म्हणजे 2 मोठे फटके खेळावेच लागतील. अनु शिवलकर यांच्याकडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय.
रिव्हर्सचा फटका खेळायचा. यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू चाललाय निर्धाव. एका चेंडूमध्ये 10 धावांची गरज. आता मात्र थोडीशी औपचारिकता बाकी या सामन्यामध्ये. आराध्य स्वरा स्पोर्ट या स्पर्धेच्या बाहेर जाण्याच्या दिशेने वाटचाल करायला लागलाय. मोठा फटका. यावेळेस हा चेंडू चाललाय फायनल मंडलांच्या बाहेर. लेट मारलाय पण थेट मारलाय. मात्र हा सामना इथे गमावलाय आराध्य स्वरा स्पोर्ट या संघाने. दोन्ही संघ या संपूर्ण स्पर्धेमधून बाहेर जाताना दिसतील. डे 2 चा खेळ इथे संपलाय असं घोषित करतो. आपण पाहत होतात शिवसेना पुरस्कृत नामदार आमदार चषक नवलाई पावणे क्रिकेट क्लब आयोजित मीरा प्रीमियर लीग 2026 चा थरार. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपलाय आणि झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलाय गौरव मडवी. त्याने 2 षटक हाताळले, त्यामध्ये 3 विकेट आणि वैयक्तिक 29 धावा ठोकल्या. तो ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. चला गौरव, तुम्ही देखील त्वरित. डे 2 चा खेळ इथे संपला असं घोषित करतो. मिळूया उद्याच्या दिवसात. शुभरात्री.